हॅलो स्टुडंट्स. इंग्रजीचं पुस्तक शिकवता शिकवता वर्ष कधी संपलं ते कळलंच नाही. आज आपण पुस्तकाच्या शेवटच्या धड्याकडे आलेलो आहोत. 4.6 पेज नंबर 101. द वर्थ ऑफ अ फॅब्रिक म्हणजे काय? द विणलेल्या कापडाचे मूल्य. छान असा संदेश देणारी ही तामिळ भाषेतील गोष्ट आहे. ती आपल्याला इंग्लिशमध्ये शिकायची आहे. बघा. Tiruvallur was a great Tamil sant poet who lived more than 2000 years ago. तिरुवल्लुवर हे एक तमिळ संत कवी होते, सुमारे 2000 वर्षापूर्वी राहणारे. तिरुक्कुल्लर is the book of his teaching. It is greatly loved and respected even today. तिरुक्कुल्लर हे त्यांची शिकवण असलेलं पुस्तक आहे आणि आजच्या काळातसुद्धा ते पुस्तक लोकांना खूप आवडते व त्याचा आदर केला जातो. तिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल वीवर. तिरुवल्लुवर हे कोण होते? कापड विणणारे, म्हणजेच ते विणकर होते. वीवर म्हणजे विणकर. He wove beautiful fabrics and sarees and sold them in the market. ते खूप सुंदर कापड आणि साड्या विणत असत आणि बाजारात देऊन ते विकत असत. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. लोक म्हणत असत की ते कधीच रागवत नसत, कधीच वाईट शब्द अपशब्द वापरीत नसत आणि कोणावरही कधीच ओरडत नसत. बघा, दुकानदार म्हटलं की थोडा तरी वेळाने तो वैतागलेला आपल्याला दिसतोच, कधीतरी त्याची चिडचिड होत असते, पण हे मात्र त्याला अपवाद होते. ते कधीच रागवत नसत, वाईट शब्द वापरत नसत, अशी त्यांची ख्याती होती. In the same town there lived a rich young man. त्याच भागामध्ये, त्याच शहरामध्ये एक तरुण श्रीमंत गृहस्थ राहत असे. He wasted most of his time roaming around with his friends. They often made fun of other people. श्रीमंत असल्यामुळे तो आपला सर्वाधिक वेळ जो होता तो आपल्या मित्रांबरोबर इकडे तिकडे भटकण्यात वाया घालवत असे. रोमिंग म्हणजे भटकणे, उगाचच विनाकारण. आणि वारंवार तो इतर लोकांची टिंगलटवाळी करीत असे. आता रिकामटेकडा होता, त्याला काही कामधंदा नव्हता, पैसा हाताशी होता, कसलीही चिंता नव्हती. मग तो त्याचा सगळा वेळ असा टाईमपास करण्यात घालवत असे. I don't believe that people say about this Bollywood. लोक या बल्लूरवर विषयी जे काही म्हणतायत त्यावर काही माझा विश्वास नाही. said the young man one day. असं तो गृहस्थ एके दिवशी म्हणाला. I am sure I can make him angry. Come on, let's have some fun today. त्याच्या मित्रांना काय म्हणाला तो? मला खात्री आहे की मी त्या माणसाला राग आणू शकेन. चला, आपण काय करूया, आज गंमत करूया त्या माणसाची. नाहीतरी असंही त्याला लोकांची चेष्टा मस्करी करायला, टिंगलटवाळी करायला आवडत असे. आणि त्यांनी असं ऐकल्यानंतर त्यांनीसुद्धा हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं की आपण ह्या माणसाला राग आणून दाखवूयाच. So the arrogant young man approached Tiruvallur in the market and picked up a beautiful piece of fabric. म्हणून तो जो तरुण माणूस होता त्याला ॲरोगंट म्हटलेले. ॲरोगंट म्हणजे अतिशय उद्धट. हा तिरुवल्लुवरांजवळ बाजारात येऊन थांबला आणि त्याने सुंदर असा कापडाचा एक तुकडा उचलला. ते स्वतः हाताने सगळी कापडं विणत असत, त्यामुळे एकसे एक सुंदर सुंदर कापडं त्यांच्याकडे होती. How much does this whole fabric cost? he asked.
या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे त्याने विचारलं. 8 coins. The saint named the price. 8 नाणी. संतांनी त्याची किंमत सांगितली. The young man unfolded the fabric and tore it into 2. त्या तरुण माणसाने त्या कापडाची घडी उलगडली आणि फाडून त्याचे चक्क 2 तुकडे केले. What's the price of this piece now? आता या तुकड्याची किंमत किती आहे? 4 coins. The saint answered politely. त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? 4 नाणी. The youth was taken aback. Why doesn't the man get angry? He thought. He then tore the half pieces into half again. आता तो तरुण आश्चर्याने थक्क झाला. हा गृहस्थ संतापला कसा नाही? याला राग कसा आला नाही? आपल्याच दुकानामध्ये येऊन वस्तूची जर नुकसानी केली, नासधूस केली तर साहजिकच दुकानदाराला राग येईल, पण ह्याला तसं काहीच झालं नाही. मग ह्यांनी काय केलं? त्यांनी जे तुकडे अर्धे अर्धे केले होते ते अजून फाडले आणि त्याचे अर्धे केले. अँड नाऊ 2 coins वॉज द आन्सर. आणि त्या अर्ध्या केलेल्या पुन्हा तुकड्यांची किंमत विचारली. आता याची किंमत किती? तर त्यांनी तितक्याच शांतपणे त्यांनी उत्तर दिलं, 2 नाणी. नाऊ इट वॉज यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड एजिटेड. आता त्या तरुण माणसावर उतावीळ आणि प्रक्षुब्ध असं फ्रस्ट्रेट होण्याची वेळ आली. आणि त्यांनी त्याच्याकडे जे अर्धे केलेले तुकडे होते त्याचे अजून तुकडे करायला लागला आणि म्हणत राहिला. आणि आता याची किंमत किती आहे? तिरुवल्लुवर calmly went on reducing the price to half every time. तिरुवल्लुवर मात्र तितके शांत बसून ती किंमत अर्धी करत सांगू लागली. At last the fabric was reduced to rags. शेवटी त्या कापडाच्या चिंध्या झाल्या. So Thiruvalluvar said in a quiet tone, "Now this fabric has become worthless. I will not name any price for these rags." आता या कापडाच्या चिंध्या झालेल्या आहेत. त्यामुळे तिरुवल्लुवर शांत आवाजात त्याला काय म्हणाले? आता हे कापड कवडी मोलाचं झालेलं आहे, त्यामुळे या चिंध्यांची मी काहीच किंमत सांगू शकणार नाही. The young man did not know what to say, but he was proud of his riches. So he offered to pay 8 coins to the saint. For the first time, Thiruvalluvar smiled, but he refused to take the money. आता त्याच्या या कृत्यावरती खरं तर चिडायला हवं होतं तिरुवल्लुवरांनी, पण ते रागवले मुळीच नाही. आणि त्यांची उलट प्रतिक्रिया बघून हा गृहस्थच एकदम हडबडून गेला आणि त्याला काय बोलावं हे समजेना. परंतु त्याला आपल्या संपत्तीचा गर्व होता, पैशाचा अभिमान, माज होता, म्हणून त्याने त्या संतांना 8 नाणी देऊ केली. आणि प्रथमच तिरुवल्लुवरांनी अगदी स्मितहास्य केलं आणि ते पैसे घेण्याचं नाकारलं. यंग मॅन, now this fabric is of no use. It has become worthless. Why? Because no one will be able to wear it now. अरे तरुण गृहस्था, हे कापड आता अगदी निरुपयोगी आहे, कवडीमोल आहे, त्याची काहीच किंमत नाही. का माहिती आहे का? कारण ते आता कोणीच वापरू शकत नाही. Do you know
द फॅब्रिक वॉज नॉट मेड